वाटे त्यांच्यात मिळून जावे आणि शेवटी त्या भागीदारी व्हावं. वारकऱ्यांच्या गळ्यात टाळ आणि माझ्या गळ्यामध्ये कॅमेरा. क्या बात आहे, सुंदर. मी कोणता कॅमेरा होता माझ्याकडं? हा, तो माझा 2 वर्षापूर्वी चोरीला गेला. कॅमेरा गेला तर दुःख नाही, कॅमेरा मी घेईल. त्या कॅमेऱ्यामध्ये जे काढलेले फोटो होते ना 10 दिवसाचे माझे गेले हो, ते मला मिळणार नाही. त्याच्यावर अभंग तुकोबा राय म्हणतात, मी तर सगळ्यांचं पालन पोषण करतोय, पण खरी पालन पोषण करणारी ती आई आहे. ती ही आई आहे. तुझी आई. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नमस्कार, मी सचिन भोर, फोटो आरटीओ मध्ये सर्वांचं स्वागत करतो. आणि आज खूप सुंदर क्षण आहे. माझ्यासोबत सन्माननीय आदरणीय कोदरे सर आहेत, जे की एक ज्येष्ठ फोटोग्राफर आहेत. मागील 40 वर्षापासून त्यांनी फोटोग्राफीच्या द्वारे सतत समाजाची सेवा केलेली आहे. आणि या वर्षीचा जागतिक छायाचित्रण दिवस म्हणजेच वर्ल्ड फोटोग्राफी डे हा कसा साजरा करावा किंवा कुणाला आपण एक सन्मानित करावं, तर असं एक सुंदर व्यक्तिमत्व माझ्या समोर आहे. आणि कलात्मकता ज्याला आपण म्हणतो म्हणजेच क्रिएटिव्हिटी. आपल्याला वाटतं की आज आपणच खूप काही क्रिएटिव्ह काम करतोय, तर असं नाहीये. मी सरांचे असे अनेक फोटो पाहिलेत की जे वारीचे फोटो काढतात, तेही वारी सोबत पायी चालत फोटो काढतात. तर असे अर्थपूर्ण फोटोग्राफी करणारे कोदरे सर, मी पुनश्च एकदा आपलं स्वागत करतो. आणि आपल्याला मस्त आपली गप्पांची मैफिल रंगवायची आहे. आपल्याला फक्त एक कंटेंट म्हणून पाहिजे असं नाहीये, तर मनातली भावना ही आहे की असे जे काही कलाकार आहेत, हे हाडाचे कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या कलेच्या द्वारे विठुरायाची एक प्रकारे श्रद्धा केली आहे, पूजा केली आहे, त्या भावनेने ते काम केलं आहे. तर त्यांना जेव्हा आपण नमन करतो, जेव्हा त्यांच्याकडनं काही गोष्टी घेतो, तेव्हा ते अनेक पिढ्यांसाठी हा व्हिडिओच्या द्वारे हा एक ठेवा असणार आहे. सर, इथपासून आपण आज सुरुवात करू की तुम्ही का फोटोग्राफर बनला, तुम्हाला का वाटलं किंवा कुठून प्रेरणा मिळाली, असे काय गोष्टी आहेत आणि कधीपासून तुम्ही सुरुवात केली? माझे आजोबा, आईचे वडील, त्यांना फोटोग्राफीचा छंद होता. आणि त्या काळात त्यांनी जे फोटो काढले ते पंढरीची वारी करायची. 22 वर्ष त्यांनी वारी केली. त्या काळात म्हणजे नेमकं त्या काळात कोणता काळ असेल तो? तरी मला वाटतं त्यांना 50-60 वर्षाच्या पुढचा काळ झाला. म्हणजे 1910-1920. आता माझं वय 73 आहे. हा. मी लहान असताना बरोबर त्यांनी वारी केली. क्या बात. त्याच्यानंतर आईने केली माझ्या. अच्छा. आईने 11 वर्ष वारी केली. त्यानंतर आईपेक्षा मामा लहान, त्यांनी 22 वर्ष केली. अरे वा. आणि आज मी 30 वर्ष वारी करतोय, पायी वारी करतोय. तुकोबरायाच्या देहू ते पंढरपूर असा वारी प्रवास. वारकऱ्यांच्या गळ्यात टाळ आणि माझ्या गळ्यामध्ये कॅमेरा. क्या बात आहे, सुंदर. अशा रीतीने मी फोटोग्राफी केली. त्यांचा आनंद कशामध्ये आहे, ते किती भावनावश होतात, एकमेकासंग किती आनंदाने राहतात, कसे अभंग फुगड्या अनेक त्यामध्ये छंद आहेत. ते मी कॅन्डिड फोटोग्राफी न कळत अशी फोटोग्राफी मी केलेली आहे. म्हणजे तुमचं, मला असं वाटतं की आजोबा म्हणजे साधारण 1910-20चा काळ असेल तो. त्या काळात तुमचा जन्म 1952चा. 52 जन्म. हा, म्हणजे त्या, आणि तुमचे आजोबा वारकरी होते. हा, म्हणजे त्या टायमाला त्यांनी वारी केली असेल, मी लहान असेल त्या टायमाला. म्हणजे तुमचा एक प्रकारे वारकरी संप्रदाय जो आहे, त्या वारकरी संप्रदायाला आपण पुढे घेऊन जातो. आणि तुमचं वाक्य खूप छान आहे की सगळ्या वारकऱ्यांच्या गळ्यात टाळ आणि आपल्या गळ्यात कॅमेरा. म्हणजे आपण छायाचित्रकार वारकरी. आणि आता जे काही अनेक फोटोग्राफर्स किंवा अनेक जे ज्यांना छंद आहे फोटोग्राफीचा, असे अनेक छंदी फोटोग्राफर सुद्धा आता वारीमध्ये खूप प्रमाणात दिसतात. तुम्ही जेव्हा सुरुवात केली मागच्या 30 वर्षापूर्वी, तेव्हा काय चित्र होतं बरं त्या काळात? किती फोटोग्राफर असायचे, किती फोटोग्राफर वारीचे फोटो काढायचे? नाही, फार मोजकेच. त्या टायमाला अख्ख्या वारीमध्ये जर विचार केला तर 10 किंवा 15 फोटोग्राफर असतील अख्ख्या दिंड्यांमध्ये. हा, क्वचित असतात. आणि मग ते तुम्ही काढलेले फोटो पाहण्याची उत्सुकता सुद्धा तितकीच जास्त राहत असेल. होती ना. आणि सोशल मीडिया नव्हता. सोशल मीडिया नव्हता, काय नव्हता. त्या टायमाला साधे कॅमेरे होते रोलचे. मग तुम्ही फोटो दाखवायचे कसे आणि कोणाला? त्या काळात जे वारकरी माझ्यावर, त्यांच्यावर मी राहायचो, त्यांना मी लहान साईज फोटो 4x6 फोटोग्राफी मी त्यांना काढून द्यायचो. अच्छा, तुम्ही तुमच्याकडून द्यायचे ते? या वर्षी काढलेले फोटो पुढच्या वर्षी त्यांना मी द्यायचो. अरे क्या बात आहे, ही खूप सुंदर गोष्ट आहे सर. आणि त्यांच्याकडून एक पैसा घ्यायचा नाही. फक्त ते जर विठ्ठलाची एवढी भक्ती करतात तर त्या वारकऱ्यांची भक्ती मी करायचो, त्यांचा आनंद मी लुटायचो. वा, सुंदर. परमेश्वराला आज एवढे लोक जातात, त्यांचा आनंद लुटतात, तर त्यांच्या आनंदामध्ये मी सहभागी झालो. वा वा वा. लहानपणी 4थीला का 5वीला एक कविता होती,
मला वाटते त्यांच्यात मिळून जावे आणि शेवटी त्या भागीदारी व्हावे. वा, सुंदर. मग ते मला माझ्या मनामध्ये येते की आपण त्यांच्यामध्ये जोपर्यंत संगतीत जात नाही तोपर्यंत मला त्यांचे हावभाव, ते फोटोग्राफी मला मिळेल. एक फोटोग्राफर म्हणून जर मी गेलो असतो तर मला एक फोटोग्राफ नसते मिळेल. ते लोक लाजले असते, मला कॅन्डिड फोटो ते मिळले नसते. वा, नकळत जे काय फोटोग्राफ मला मिळेल तेवढा साठा माझ्याकडे होता. ते लोकांनी बघावा हा माझा उद्देश होता. म्हणून हे प्रदर्शनाचं मी माध्यम गाठलं. 2009ला बालगंधर्वला झालं. त्यानंतर रामचंद्र देखणे होते, ते पण वारी करायचे. त्याच्यानंतर 2017ला सदानंद मोरे, हो. तुकोबरायचे 8वे वंशज, हो हो, त्यांच्या हस्ते मी उद्घाटन केलं. आणि आता 2025ला विठ्ठल तुपे हाडोसर कला दालनमध्ये स्वतः चेतन तुपे त्यांच्या हस्ते मी आत्ताच्या आमदार त्यांच्या हस्ते मी केले. वा, म्हणजे तुम्ही आज तुमचं 73 वर्षात तुम्ही आहात आणि 73 वर्षाचा तरुण फोटोग्राफर. आणि आज आम्ही जो आहोत, म्हणजे मी असं म्हणेल की तुम्ही फोटो काढतायत 30 वर्ष वारीचे, त्याचे प्रदर्शन करतायत, तुम्ही एक्झिबिशन्स करतायत. ही किती सुंदर गोष्ट आहे. खरं आता काय झालं की आता सोशल मीडियावरती लगेच फोटो काढून टाकला जातो आणि तिथे लोकांनी लाईक केलं, कमेंट केलं की आम्ही त्याच्यातच खुश असतो. बरोबर. तुम्ही जेव्हा प्रिंटच्या माध्यमाने ह्या गोष्टी करतात तेव्हा मला असं वाटतं आमच्यासारख्याला खूप हेवा वाटतो की तुम्ही ह्या गोष्टी कशा पद्धतीने करतात. आणि जे तुम्ही खूप सुंदर गोष्ट बोललात की त्यांच्यामध्ये वारकऱ्यांसारखं जाऊन तसं जर राहिलो तर ते आपल्याला सामावून घेतात. म्हणजे मला वाटतं आता आपण जे काही वारीमध्ये जाऊन फोटो काढतोय यातून आत्ताच्या याच्या आपल्या काही फोटोग्राफर्सला एक यातून खूप सुंदर एक गोष्ट महत्वाची मिळेल की आपण वारीमध्ये फक्त फोटोग्राफर बनून गेलो, कॅमेराज घेऊन गेलो तर कधीच आपल्याला हवे तसे फोटो मिळणार नाही. परंतु वारकरी म्हणून जर गेलो तर ते आपल्याला सामावून घेतात आणि त्यातून अनेक सुंदर असे छायाचित्र, फोटोग्राफ्स आपल्याला मिळू शकतात. सरांच्या घरी तर खूप फोटोग्राफ्स आहेत. आज अनेक अल्बम्स माझ्या समोर आहेत इथे आणि प्रत्येक फोटोच्या पाठीमागची जी काही सरांची तळमळ आहे सांगण्याची, बोलण्याची, त्यांचं बाळ आहे, त्याच्यामुळे त्यांना त्याचं प्रचंड कौतुक आहे. म्हणजे जेव्हा मी फोटो पाहिले ना तर मला खूप आतून आदर वेगळा वाटला की ज्याला आपण सृजनशीलता म्हणतो आणि ज्याला आपण एक व्हिज्युअलायझेशन म्हणतो. सरांनी इतके उत्कृष्ट व्हिज्युअलायझेशन केलेले आहेत. सर, तुम्ही अप्रतिम विचार केलेले आहेत. जसा की तुम्ही सांगितलं की स्वच्छ जेजुरी नावाचा फोटो, पायी चाललेल्या त्या रस्त्यावरनं बाईच्या हातामध्ये काहीतरी आहे पण तुम्हाला दुसरा हात जो पेंटिंग मधला दिसला आणि त्याच्यामध्ये पृथ्वी आहे आणि तुम्ही म्हणताय पृथ्वी वाचवा, जीवन वाचवा. आणि याच्यामध्ये ही जी काही इथे ज्वाला आहे, ज्वाला कमळ, आणि पाठीमागे बिल्डिंगचं काम सुरू आहे, त्याच्यावरती तो पिवळा कपडा टाकलेला आहे आणि तुम्ही त्या ज्वालेतनच कुठेतरी ते निघाल्यासारखे ते एक गोष्ट. जसं की कसे विचार येतात तुमच्या अशा मनामध्ये? फोटोग्राफरला, प्रत्येक फोटोग्राफरला त्याची एक दृष्टी असते वेगळी, तिसरा डोळा असतो तो. म्हणजे अनेक सुंदर क्षण असू शकतात की जे खरं तर अजरामर व्हायला पाहिजे, आयुष्यभर ते टिपून ठेवायला पाहिजे. पण कॅमेरा जर नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. आणि आपले मूळ काय असेल, तिसरा डोळा म्हणजे ती कल्पकता. तुमची कल्पकतेला मी खरं सलाम करतो. कारण मी असे अनेक फोटोग्राफर्सचे फोटो पाहिली आहेत जे आता आम्ही त्यांना फॉलो करतो आमच्या इंस्टाग्रामवरती, सोशल मीडियावरती. आणि तेव्हा आम्ही खूप आकर्षित होतो की अरे किती सुंदर काहीतरी कल्पकतेने विचार केलेला आहे. जसा की हा फोटो आहे आणि इथे जे आपले दीपस्तंभ आहे, हा बरोबर दीपमाळ आहे आणि दीपमाळच्या वरती बरोबर इथे ढग जमा झाले. काय तुमच्या मनातले विचार येतात? मला थांबावं लागलं. हे ढग इथं काहीतरी फोटो मिळेल, मला प्रतीक्षा करायला पाहिजे. आणि स्टॅमिना फार महत्वाचा आहे. काही जोडीदार असतात त्यांना म्हणलं तुम्ही जा निघून, मला इथं थांबायचंय, मी नंतर येतो, मला फोटो काढायचा आहे. आणि परमेश्वर कृपेने असे काय ढग तिथं जमा झाले की त्या डेगमुळे जसं काय धूर निघलाय. अच्छा, तो मी टिपला. अतिशय सुंदर फोटो आहे सर. आणि याच्यातली कल्पकता खूप आवडली की तुम्ही बरोबर वाट पाहिली, अँगल तुम्ही निवडला आणि प्रतीक्षेमुळे एखादी एक खूप सुंदर कलाकृती अजरामर झाली. अशा अनेक खरं तर कलाकृती आहेत. तुम्ही इथे काचेतनं काढलेला फोटो आहे, इथे ढग पण दिसत आहेत आणि ते झाडाच्या त्या सावलीमध्ये किंवा त्याच्यामध्ये एक त्यांचा असा चेअर आणि ते, तर हे सुद्धा खूप तुमचं बारीक निरीक्षण आहे. निरीक्षण पाहिजे आपल्याला फोटो. तेव्हा तुम्ही जेव्हा वारीमध्ये फिरतात, वारकऱ्यांबरोबर एक वारकरी छायाचित्रकार वारकरी म्हणून चालतात, तेव्हा नेमकी तुमची निरीक्षणामधल्या गोष्टी कुठल्या कुठल्या असतात किंवा तुमच्या निरीक्षणाची पद्धत कशी आहे? एखाद्या भुकेला मुलाला किंवा जशी भूक लागते, मला आता काहीतरी पाहिजे अशी माझी भूक आहे की मला चांगलं चित्रण कसं मिळेल आणि त्याच्यातून त्यांचे हावभाव काय नाही हे जगापुढे मांडायचे. मला परमेश्वराने ते काय दिले असेल देणगी ते त्यांना दाखव असं मनापासून वाटतं. तुमच्या आता ही जी एक्साइटमेंट असते प्रत्येक फोटोच्या पाठीमागे, तर आता तुम्ही
अगदी बारीक बारीक गोष्टी टिपतायत. म्हणजे इथे जसं आता तुम्ही रस्त्याच्या बाजूला जे आपल्याकडे जे काय डिवायडर केलेला, डिवायडर केल्या, त्याच्यामध्ये पिवळा आणि काळा कलर दिला, काळा कलर आहे. आणि तोच तुम्हाला त्या वारकऱ्याच्या डोक्यावरती ठेवलेल्या फिनोलेक्सच्या पिशवीवरती पण दिसला. विठ्ठल रखुमाई तिथे, विठ्ठल रुक्मिणी त्याच्यामध्ये आहे एक काळ्या रंगाच्या स्वरूपात. आणि तुम्ही बरोबर त्याची जोड घातली. कुठेतरी ही एक प्रकारची एक वेळ मिळाला पाहणाऱ्याला, आणि तो डायरेक्ट इथे घेऊन जातो त्या विठ्ठल रुक्मिणी पर्यंत. बट इतक्या स्पीड मध्ये सगळे चाललेले असतात, पायी त्याला स्पीड असतं, थांबून आपण कुणाला थांबू शकत नाही. याच्यामध्ये ती गोष्ट टिपणं आणि तसा विचार करणं हे इतकं क्षणात कसं काय सुचतं तुम्हाला? तो थोडासा आध्यात्मिकाचा भाग आहे सर. अच्छा. परमेश्वर जसा वारकऱ्यांना एखादा अभंग गवळ त्याच्यामध्ये तो तल्लीन होतो, तसा मी देवभान सगळा विसरतो. आणि मला चांगले फोटो कसे मिळेल, काय मिळेल, काय नाही, प्रतीक्षा करावं लागते, थांबावं लागतं. त्यामध्ये मंत्रजाप चालू असतात, कुठेतरी अभंग चालू असतात, आवाज चालू असतो, त्याच्यामध्ये आपण आपलं कार्य करायचं. ते टाळ वाजवत असतात आणि मी कॅमेरा घेऊन क्षण टिपवत असतो. खरं तर ही खूप सुंदर गोष्ट आहे की आजकाल आपण लगेच मोबाईलमध्ये घुसतो, मोबाईलमध्ये बिझी होतो, आणि आपले मूळ जे डोळे आहेत ना, ज्याने अनेक सौंदर्यपूर्ण गोष्टी आपण पाहू शकतो, त्यांच्यापासून आपण दूर चाललो. तुम्ही ते न करता, किंवा तुमच्या काळात तो प्रकार नसल्यामुळे तुम्ही कुठेतरी तुमचा कॅमेरा म्हणजेच डोळा, आपल्या डोळ्यांनी तुम्हाला दिसलं आणि तुम्ही ते छान प्रकारे कॅप्चर केलं. तुमचा एक खूप कल्पक फोटो आहे हा एक, की जिथे एक आजीबाई मस्त त्यांचं जे काही लुगडं धुवायचं काम चाललंय, इकडे एक वारकरी आंघोळ करतायत, ते खाली वाकलेत आणि इकडे दुसरे वारकरी मात्र उभे राहिलेत. असं वाटतं की एक काहीतरी कल्पकता आहे की बाबा हा फोटो बरं आहे वाटतं, दाखवा लोकांना. आणि हे दृश्य कोणी बघितलं नाही. म्हणजे इथून ती पाण्याची धार आली असं वाटतं, इथून ते पाण्याच्या धारेतून इथून एक असा बॉडीचा पार्ट आहे, तो इथून हे गेला नाही, इथं वरती परत तो चेहरा दिसतोय. अनेक खरं तर त्याच्या सुंदर गोष्टी बनवू शकतात त्याने. खूप सुंदर आहे सर, सगळे फोटो आपल्याकडे खूप आहे. मला सांगायला आवडेल की सरांकडे वारीतले जवळपास 15,000 फोटो आहेत. म्हणजे 12 ते 15,000 फोटो, आणि त्यातले आता अल्बम मध्ये त्यांनी 700-800 फोटो सुद्धा त्यात जवळपास ऍड केलेले आहेत. अल्बम त्यांनी बनवून घेतलेले आहेत, फोटो बुक्स बनवलेले आहेत. आणि सरांना जर थांबवलं नाही तर प्रत्येक फोटो बद्दल ते इन डिटेल आपल्याला माहिती सांगू शकतात. हा जिव्हाळा आहे त्याच्यामध्ये. सर काय सांगाल ह्या छायाचित्राबद्दल तुमची काय भावना? त्या ग्रामस्थांनी वारकऱ्यांचं आणि भक्त लोकांचं स्वागत केले. ते स्वागताचा बोर्ड आहे तिथं. मला एक खेळणी करणारा एक व्यापारी त्याची खेळणी मांडली, ती अशी दिसली मला दृश्याला. तो विठ्ठल पण व्यवस्थित दिसतोय, सोपान काका पण दिसतात, आणि तुकोबराय पण दिसतात. आणि स्वागत केलेले कुणी केले? ग्रामस्थांनी केलेले. की हा जरा फोटो बरा आहे, हे ठराविक लोकांनी पाहिले, पण हा फोटो सगळ्या लोकांनी बघावं की गावातले लोक सुद्धा स्वागत करतात वारकऱ्यांचं. तुम्ही इतकं बारकाव्याने टिपणं ना, ही खूप सुंदर गोष्ट आहे की तुम्ही स्वागत, ग्रामस्थ, तुकोबाराय, ज्ञानोबाराय, विठोबा हे सगळे, आणि इथे म्हणतात हार्दिक स्वागत. म्हणजे हे जे काही फुगे आहेत ना, हे वेगवेगळ्या रंगामध्ये येते, काही वारकरीच एक प्रकारचे, आणि सगळ्यांचं स्वागत केलं जात आहे. खूप सुंदर विचार आहेत सर. पण वारीमध्ये काय असतं ना, वारीमध्ये वारकरी जे सगळे एक होऊन चालतात आणि त्यांना ओढ असते त्या विठुरायाच्या दर्शनाची, आणि तेव्हा वारकरी मात्र एक परिवार म्हणून राहतात. ही खूप सुंदर खरं तर एक संस्कृती आहे आपल्या वारकरी संप्रदायातली. ते मला आणि त्याच्यामध्ये फोटो म्हटलं ना की फक्तच कल्पकता किंवा फक्त बाबा काहीतरी क्रिएटिव्ह आहे असंच नाही, तर ह्या फोटोंच्या माध्यमाने त्यांना तो अनुभव घेता येतो. म्हणून सरांनी जे काही प्रदर्शनं केली तिकडे जेव्हा लोकांनी ते प्रदर्शनातले फोटो पाहिले तेव्हा त्यांना असं वाटलं की आपण ह्या वारीमध्येच पायी चाललोय. तर इतके बारकावे सरांनी टिपलेले आहेत, आणि मला असं वाटतं ही खूप सुंदर गोष्ट आहे सर की तुम्ही अगदी बारकावे टिपत अनेक फोटो काढलेले आहेत. तिथं सुद्धा एक मूर्ती आहे खरं तर ही, पण तुम्ही ते झाडाच्या पानं आणि त्याच्यात एक कंपोजिशन जे केलंय ना, ते अतिशय उत्कृष्ट कंपोजिशन केलंय, आणि तुम्ही त्याची मांडणी जी काय केली आहे ती खूपच सुंदर आहे. अनेक वाद्य तिथे वाजवली जातात, अनेक गोष्टी. हा एक फोटो ना हा मला खूप भावला सर तुमचा. असा भावला की त्यांच्या डोक्यावरती जो कलश आहे त्या कलशमध्ये जे रिफ्लेक्शन येत आहे त्याच्यामध्ये वारी दिसते. कसं तुम्ही हे हेरलं बरं एवढ्या गर्दीमध्ये? थांबावं लागतं तिथं, भयंकर गर्दी असते, लाखो लोक असतात तिथं. त्यांना मी ऍक्शन वगैरे सांगितले नाही ते. बरोबर. अनेक फोटोग्राफर असतात, आता भयंकर फोटोग्राफर आहेत. मग ते आता एवढ्या गर्दीमध्ये आपल्याला काय टिपता येईल? आपण फक्त आपला डोळा उघडा ठेवायचा तिसरा, आपल्याला फोटो मिळत जातात. अँगल की तिथे ते सगळे रिंगण त्यामध्ये आले. सुंदर पोर्ट्रेट आहे खरं तर, की त्यांच्या ज्या कपाळावरच्या आठ्या दिसत आहेत पूर्ण लाल, आपला जो टिकली आहे ती दिसते, आणि अगदी डिटेलिंग सुद्धा खूप चांगली. कुठला कॅमेरा तुम्ही वापरता या सगळ्या फोटोग्राफीसाठी? कुठला कॅमेरा वापरत आलात? हा निकॉनचा कॅमेरा होता माझ्याकडं, 7-200. अच्छा. हा, तो माझा 2 वर्षापूर्वी चोरीला गेला. पण कुठे चोरीला गेला? तो
इंदापूरला चोरीला गेला वारीमध्येच? वारीमध्ये म्हणजे कसं आहे, ते काहीतरी टाकलं माझ्या अंगावर आणि फोटो काढत असताना हा हा त्या वारकऱ्यांचा, म्हणजे काय असतं, वारकऱ्यांच्या वेशामध्ये चोर येतात, कळत नाही आपल्याला, गंध लावतात, अभंग म्हणतात, असं वाटतं की हे वारकरी त्यांचे फोटो काढावं आपण. पण ते आता मोबाईलच्या जमान्यामध्ये लोक त्याचा व्यवसायाच्या दृष्टीने उपयोग करतात, गैरफायदा पण घेतात. हा, म्हणजे ते कोणतरी महिला म्हणते म्हणजे तुम्हाला खाजीर कपडे काढा. अच्छा. मला कपडे काढावं लावले, त्यामुळे माझा कॅमेरा काढून त्या रिक्षाच्या ड्रायव्हर असतो तिथे मला ठेवावा लागला तो. आणि महिला बसल्या कारणाने त्या ड्रायव्हरला मित्रांना म्हणलं, तू एक काम कर, बाटली घे, मला सगळं धुऊ दे. म्हणून कपडे पुढे काढले माझे, पॅन्ट ठेवली मी आणि ते धुवायला गेलो आम्ही. आणि टॉवेल आणायला गेलो आतमध्ये त्या रिक्षामध्ये. तोपर्यंत रिक्षावाला माझा मित्र म्हणला, आपला कॅमेरा गेला. अच्छा. आता कॅमेरा गेला तर काय करणार, गेलो मग 2.5-3 लाखाचा कॅमेरा गेला. मग मी पोलीस चौकीमध्ये दखल घेतली त्याची, पण ते म्हणले हे तर काही गावातले फोटोग्राफर नाहीत, अख्ख्या भारतातले फोटोग्राफर चोर येतात तिथं, त्यामुळे तुम्ही जरी मला दिलं तरी ते फोटो मिळणार नाही. आणि मला असं वाटतं तुमच्या ह्या अनुभवातून आपले पाहणारे जे काही फोटोग्राफर मित्र आहेत किंवा कुणी सर्वसामान्य लोक असतील त्यांच्यासाठी हा जो काही अनुभव आहे ना, हा समजणं खूप जास्त गरजेचं आहे की वारीमध्ये जर आपण जात असेल तर आपल्याला दक्ष राहायचं आहे, आपल्याला स्वतःची काळजी घ्यायची, स्वतःच्या वस्तूंची काळजी घ्यायची. कारण आपण खूप चांगल्या मनाने तिथे गेलेलो असतो, परंतु व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती, सगळेच काही चांगल्या मनाने येतातच असं नाही. तर सरांच्या अनुभवातून त्यांना तर जे काही नुकसान झालं ते झालंय, पण आता पुढच्या लोकांना ते नुकसान होऊ नये म्हणून प्रत्येकाने ही काळजी घेणं गरजेचं आहे की आपली वस्तू सांभाळा. कुणी काहीतरी म्हणेल, काहीतरी करायला सांगेल, ती गोष्ट करू नका. कारण कुणीतरी या अनेक सुंदर अशा या जगामध्ये कुणीतरी असे विद्रूप करणारी सुद्धा लोक आहेत, कुणीतरी वाईट विचारांची लोक आहेत. आणि जसे कोदरे सरांसारख्या कलाकाराला त्याची एक ठेच लागली आणि कुठेतरी त्या नुकसानाला सामोरं जावं लागलं. कॅमेरा गेला तर दुःख नाही, कॅमेरा मी घेईल, पण ते कॅमेऱ्यामध्ये जे काढलेले फोटो होते ना 10 दिवसाचे माझे गेले हो, मला मिळणार नाही. फार उत्कृष्ट फोटोग्राफ होते, अजून माझ्या स्मरणामध्ये, पण ते मी परत रिटर्न नाही करू शकत, मिळू शकत नाही, तो टाइम गेला माझा. काय सुंदर बोललात सर तुम्ही, म्हणजे तुमच्या भावना आजही इतक्या नितळपणे आहे आणि किती सुंदर गोष्ट आहे की ही कळकळ आहे खरं तर, की ठीक आहे कॅमेरा जाऊ दे, एक वस्तू आहे, परंतु त्यात काढलेले फोटो त्याचं महत्व किती मोठं आहे, फार गेले. ते क्षण पुन्हा परत येणार नाही. मला रडायला आला, म्हणजे ते फोटो गेले. मला कॅमेऱ्याबद्दल काय वाटत नाही, माझे फोटो गेले ना त्याची हळहळ मला आज लागते. हे झालं सर हाडाचा कलाकार आणि मनातून तुम्ही कार्य करता, त्यातला हे भावना आहेत तुमच्या ह्या. मला अंगावर शहारे आले. नाही, तुम्ही इतकं मनापासून करतायत सर खरं तर, आणि तुमचं माझंही मन भरून आलं त्या गोष्टीने, की जसं एक आईचं मन असतं ना की त्या लेकराबद्दल, तसं सरांचं मन त्या प्रत्येक फोटोबद्दल आहे. आणि वस्तू ठीक आहे, वस्तू जाईल येईल, परंतु क्षणांचं महत्व किती त्यांच्या एका बोलक्या अनुभवातून आज कळत आहे. कारण हा क्षण मला माहीत नव्हता, मी कुठली चर्चा केलेली नव्हती, अगदी प्रत्यक्षात आम्ही तुमच्या डोळ्यातलं पाणी आज पाहतोय आणि तुमच्या मनातल्या भावना आज आम्ही अनुभवतोय. मला असं वाटतं इतकं मनापासून जर कोणी कार्य करत असेल तर अगदी ज्याच्या मनात कुठेतरी असं हे वाईट करण्याचं येतं ना, त्याने सुद्धा या गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे की तुम्ही वस्तू चोरू शकतात, पण एखाद्याच्या जेव्हा कलेच्या माध्यमातून त्याने टिपलेले क्षण आणि ती सुंदरता त्याच्या लेकरासारखी असते, ती जेव्हा तुम्ही काढून घेतात तेव्हा ते मन व्याकुळ होतं. आणि ही व्याकुळता ही कळकळ आहे. सर नमन तुम्हाला खरंच मनापासून. आणि मला आज अभिमान वाटतोय तुमच्याबद्दल आणखी. हे सगळं मान्य आहे सर मला, तुम्ही वारीचं छायाचित्रण करतायत, अनेक छायाचित्र तुम्ही अतिशय उत्कृष्ट पद्धतीने काढलेली आहेत. हे सगळं करताना तुमचं उत्पन्नाचं साधन काय होतं? उत्पन्नाचं साधन म्हणजे वर्षभर जे काय मला फोटोग्राफीमध्ये, मी 15 ते 20 वर्षापूर्वी बजाजला कामाला होतो. बजाजला दिवसपाळी करायचो, म्हणजे रात्रपाळी करायचो, आणि दिवसा कॅमेरा गाडीमध्ये घेऊन घरोघर झोपडपडीकडे जाऊन मी फोटो काढायचो. 15 रुपयामध्ये 4x6 फोटो दिले आणि त्याच्यात जे चरित्रच चालायचा आणि नोकरीचा पगार आणि चरित्र, त्याच्यामध्ये 3 मुलांचे शिक्षण, संसार, प्रपंच करून मी ते केलं. अरे वा, म्हणजे तुम्ही नोकरी करून फोटोग्राफर म्हणून पण काम केलं, दोन्ही गोष्टी तुम्ही केल्या, म्हणजे छंदही सोडला नाही आणि उपजीविकेसाठी जे साधन पाहिजे आपलं मूळ एखादा व्यवसाय पाहिजे. 3 मुलं असल्यामुळे तुम्हाला तीही जबाबदारी. काय करतात मुलं आता? मला आता एक मुलगा संपूर्ण शेती वगैरे तो बघतो, तो आणि फायनान्सचं काम करतो, बिल्डिंग वगैरे काय त्याच्याकडे 4-5 बँक आहेत, कोणाला लोन द्यायचं काम करतो तो. अच्छा. आणि स्टुडिओचं काम करतो तो, ते काम करतो. वा वा. पण तुमच्या आजोबांपासून तुम्हाला खरं तर फोटोग्राफीचा आईच्या वडिलांना मिळाला? आईच्या वडिलांना. आणि वडिलांचे वडील शेतकरी होते. अच्छा.
मला सर्वात जास्त साथ माझ्या मंडळीने मला दिली. म्हणजे तिने संपूर्ण संसार ओढला. म्हणजे कारण तुम्ही इतके छंदी असल्यामुळे तुम्ही याच्यासाठी पण भरपूर बाहेर राहत असणार. बाहेर राहणं, भटकणं आणि फक्त साधन 2 पैसे आणून देणे घरी. पण तुमचा काळही सर असा होता की त्याच्यामध्ये 15 रुपये 20 रुपये मिळायचे फोटोचे. हा. ही मोठी गोष्ट होती. म्हणजे त्या काळामध्ये खरं तर असं काही इंटरनेट नव्हतं किंवा अशा काही गोष्टी नव्हत्या. आपण काढलेला फोटो हा तिथं जाऊनच द्यावा लागायचा किंवा विकावा लागायचं त्याच्यामध्ये. आणि त्यातही तुम्ही रात्रपाळी करून दिवसा हे काम करणं करायचो. कशा पद्धतीने साधारण तुम्ही फोटो स्टुडिओच्या काही पद्धतीने काम केलं की फक्त आउटडोअर फोटोग्राफी मधूनच या गोष्टी केल्या? नाही, फोटोग्राफीचं काम करायचो ना मी. सुट्टी असेल त्या टायमाला फोटो, आयडेंटिटी कार्डचे फोटो काढायचो, वेडिंग फोटो काढायचो. त्या टायमाला तुम्ही हसताल आता, 5,000 रुपये आम्हाला शूटिंगचे मिळायचे फोटोचे. अरे बापरे. आणि ज्यांचं लग्न असायचं ना, सर्वात प्रथम ऑर्डर फोटोग्राफरला आणि सर्वात उशिरा पैसे फोटोग्राफरला मिळते. मुलं झाली सुद्धा तरी पैसे मिळत नव्हते. ही खूप मोठी खंत आपल्या फोटोग्राफर आहेत खरं पहिल्यापासून. मग म्हणलं आता एक असं सुचलं मला की एक फोटोग्राफर आपण आपल्या स्टुडिओमध्ये यायच्या ऐवजी आपण तर त्यांच्या घरी गेलो तर त्यांचे फोटो काढले तर स्टुडिओमध्ये एखादा फोटो निघणार. घरी गेलो तर मग गरीब लोकांच्या घरी जाऊन दगडावर बसायचो किंवा त्यांचा डबा असायचा ह्याचा पिठाचा, त्याच्यावर बसायचो. कॅमेरा गायतच असायचा. ते बाकीचे पोरं मग 5 रुपये तरी फोटोचे मिळले, नंतर 10 रुपये मिळले तरी चालेल. बरोबर. काही लोकांचे पैसे नसायचे, काय नको बेटा पण दे. पण ते आपले ऍडव्हर्टाइजमेंट असायचे, ते सांगायचे फोटोवाला आलाय की आपले फोटो व्हायचे. काय सुंदर गोष्ट. आणि मला मूळ काय आवडलं, तुम्ही म्हटलं झोपडपट्टीत जाऊन तुम्ही फोटो काढायचे, गरिबांचे फोटो काढायचे. यातून 2 गोष्टी खूप सुंदर घडल्या. कारण मी अनेक वर्ष मीही काम करतोय. माझे वडील फोटोग्राफी करायचे, माझे आजोबा वारकरी संप्रदायातले, आणि माझे वडील सुद्धा गावोगावी मळ्यामळ्यांमध्ये जाऊन फोटो काढायचे. आणि मी त्यांच्याबरोबर सायकलवरती जाऊन जायचो. ते पाहायचो की फोटोग्राफरला खूप रिस्पेक्ट मिळायचा, खूप सन्मान असायचा. लोक म्हणायचे फोटोवाला आला तर ते डॉक्टर सारखं अगदी बॅग घ्यायला पण पुढे यायचे. इतका मान सन्मान दिला जायचा. तुमच्यासारख्या खरं तर आहे ना अनेक सुंदर कलाकारांनी आमच्यासारख्यांना एक चांगली इंडस्ट्री बनवून दिली. नक्कीच खंत मात्र आपल्याला आहे की आपले पूर्ण पैसे मिळायचे नाहीत आणि आपल्याला बऱ्याचदा जितके फोटो काढले त्याचं पूर्ण मानधन सुद्धा मिळायचं नाही. पण आता मात्र काळ हळूहळू चेंज होत चाललाय. आता फोटोग्राफीमध्ये चांगला व्यवसाय सुद्धा केला जातो, चांगला व्यवसाय. आणि मला ही गोष्ट खूप चांगली मनाला भावली की तुम्ही स्टुडिओमध्ये फक्त न थांबता, गिरायकांची वाट न पाहता तुम्ही डायरेक्ट कस्टमर पर्यंत जाऊन पोहोचला आणि त्यांच्यापर्यंत फोटोग्राफी पोहोचवली. खूपच सुंदर. आपण पुढे जाऊयात. अनेक अल्बम्स आहेत खरं तर सरांचे. हा एक फोटो आहे तुमचा. ह्या कुठल्या गावात काढला म्हणाला तुम्ही? माकडाचं माळुंग म्हणतात ते रोडला, तिथं माळुंग तिथं माकडं असतात. अच्छा. तर मला इथं आपल्याला फोटो मिळेल. ती माकडीन त्या एका हातात फुल आहे आणि दुसऱ्या हातात फुले, त्याच्या डोक्यात लावायचं की ती कल्पना मला माहिती नाही. काय सुंदर. परमेश्वराने ते माझ्याकडून करून घेतले. ह्या कदाचित त्यांनी पाहिलं असेल की असं फुलं लावलेली असतात केसांमध्ये आणि कुठेतरी ते तिच्या पिल्लाला ते फुल लावण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे किती माया असते ही. कारण ते आपल्या आध्यात्मिकच्या पुढे, आपल्या कल्पनेच्या बाहेर आहे खरं. आणि तुम्ही ते योग्य पद्धतीने ते टिपलंय. अनेक फोटो आहेत, अनेक गोष्टी केल्या जातात. आता ते बघा फुगड्याचा प्रकार येतोय. ते इतके दंड झाले की त्यांची केस वर आहेत. आणि कल्पकता अशी की त्या लेडीजच्या दोन्ही हातामध्ये पलीकडे 2 महिला आहेत. हो, त्याबरोबर त्या तुम्ही तिथं मध्ये टिपलायत. काही अनेक फोटो. आता ही काय भावना आहे? 2 प्रकारची मीरा म्हणता येईल. ती त्या वाडीमध्ये तिथं सहकारी झोपलाय. ती त्या मूर्तीला बिस्किट चहा पाणी देते. म्हणजे तिच्या ज्या भावना आहेत ना कुठेतरी टच होतात. तिच्या हातावरती राधा लिहिलंय. तिला माहिती नाही. कॅन्डिड फोटो त्यांच्यामध्ये मी मिसळलेलो आहे. बरोबर. तुम्ही त्यांच्यातलेच एक होऊन गेलायत म्हणून तुम्हाला असे अनेक छायाचित्र मिळतात, अनेक सुंदर कलाकृती मिळतात. फोटो भरपूर आहेत. आपण अनेक फोटो, अनेक अल्बम, अनेक ह्या गोष्टी आपण पाहत चालणार आहे. मला आता हे विचारायचं आहे की तुम्ही 73 वर्षाचे झालात. बोला की. अजूनही तुम्ही वारीबद्दल तितकंच तुमची ओढ असते? अजूनही तुम्ही तितकेच वाट पाहतात? अजून करतो ना. काही क्षण जर गेले, काही टायमाला ह्या वर्षी मी माझ्या तब्येतीमुळे परत आलो. मला दुःख होतं की मी कारण त्या मॉलमध्ये पूर्वीसारखी मजा नाही राहिली. आता भयंकर गर्दी झाली. आणि आता वारकरी दिंडीतून चालणारे ते ठराविक असतात आणि बाकीचे लोक व्यापारी म्हणा येतात देवाच्या नावाने आनंद उपभोगतात. तुम्हाला सांगतो गंध लावणारा माणूस गंध तर लावतोच लोकांना आणि ज्याला गंध लावला तो 2 पैसे 4 पैसे देतात येतो आणि त्याला जेवायची काळजी नाही. जेवायला त्याला कुठे मिळतात? वारीत सगळे. आणि ज्या टायमाला तो घरी जातो त्या टायमाला 20-25 हजार रुपये घेऊन जातो.
अरे वा. त्यांच्या मुलाखती मी घेतलेत अच्छा. त्यांच्या. आणि जे हजामत करतात ते लोक रोडला, काही फोटो आहेत माझ्याकडे, ते सुद्धा 20-25 हजार रुपये घेऊन जातात. खर्च काहीच नाही. बरोबर बरोबर. पण त्यांना त्यांचा संसार, व्यवसाय सगळं घेऊन जावं लागतं. म्हणजे परमेश्वराने परमेश्वराने अनेक संधी पण दिल्या त्याच्यासोबत. आणि घेतं म्हणजे अनेक वारकरी जातात, पुढे जाणं गरजेचं आहे आयुष्यात या जीवनात. आणि व्यापारी लोक, धंदे करणारे लोक, कारण त्यांना वारकऱ्यांना पण काहीतरी मिळायला पाहिजे, दाढी तर करायला पाहिजे. मग त्याची दाढी पण होती, सगळी व्यवस्थित, सर्व व्यवस्थित होतं, जेवण खाऊन होतं. मी असे फोटो पाहिले सर, इथं पंक्ती चालल्यात आहेत काय फोटो. आणि शाळेतले ड्रेस घातलेली गरीबाची मुलगी वाळलेल्या चपात्या भाकरी अशी वाळत घातली. अच्छा. वास्तव फोटो, वास्तविकता आहे ते वाळवती दुसऱ्या दिवशी खायला. आणि इकडे वारकऱ्यांच्या पंक्ती पडल्यात. म्हणजे ते वारकऱ्यांनी दिले ते तर उद्यासाठी ठेवायचे, आता तिथल्या पंक्तीमध्ये जेवायला पण मिळणार आहे. म्हणजे परमेश्वरांनी बरोबर सर्वांची सोय करून ठेवलेली आहे. बरोबर. कारण तुमच्या अनेक छायाचित्रांमधून दिसणार आहे, जसं इथं तुम्ही एक फोटो आहे लॉन्ड्री म्हणून. ते लॉन्ड्री, पण तो वारकरी त्या दुसऱ्या वारकऱ्यांना बोलतोय की त्याच्यामध्ये काहीतरी एक आर्टिकल कल्पकता घ्यावी. आता हा एक वारकरी आहे, हा ऊस खातो बघा, त्याला दात नाहीत बघा, एकच दात, एक दात. आता जो ज्याने ऊस खाल्लाय त्याला कळणार आहे की हा ऊस हाताने सोडून उपयोग नाही, त्याचे सालपडे निघतील, रक्तभाम होईल. पण त्याला टेक्निक म्हणजे ते काय बोलतोय त्याला अडकितात, तिथले तो फोटो कॅच करणार. बरोबर. आता हे बघा, स्वयंपाक, चपात्या, म्हणजे खूप तुम्ही बारकावे खरं तर टिपलेले आहेत. फक्तच फोटो आपण काढले असं नाही, इथे सुद्धा वारीत चालताना सुद्धा पोथी वाचली जाते. तो गीता वाचतोय, तो गीतेचं वाचन केलं जातंय. आणि चष्मा नाही इतकं बघा ना, ही एक खूप सुंदर गोष्ट आहे. जसं अनेक फोटो तुमच्या मनामध्ये पण घर करून राहिलीत, अनेकांना ते खूप भावलीत. म्हणजे तुम्हाला स्वतःला तो फोटो काढल्यानंतर असं वाटलं की मी काय केलंय. हा फोटो तुमचा मला वाटतं सर्व खूप एक जवळच आहे की वेगळाच, फार जवळच आहे. ते असं आहे, काय भावना त्यातल्या पाठीमाग त्या फॅक्सवाल्याने विठ्ठलाचा फोटो आहे माग. हो, विठ्ठलच. आणि एक दुसरं एक छायाचित्र तुकोबारायाचं आहे. हात तुका आकाशी गेला असे, आणि इथं तुकोबाराया, एक हातात चिपळ्या, एक हातात विना, असं केलंय. आणि तिथे ती कॅरेट घेऊन चाललेली जी महिला आहे, तिचे हात पण असे. बरोबर. वा, मला थांबवलं लागलं. मी विचार करतो एखादा वारकरी जाईल तिथून, तर परमेश्वराने असं घडून दिलंय की तिचे पण हात वर आहे. म्हणजे हे अभंगामध्ये दंग आहे, आणि ही व्यवसायामध्ये, आणि ती महिला आहे, तिच्या कामामध्ये ती दंग आहे. ती जाता जाता बघत चालली, तिला माहिती नाही. तुम्ही म्हणता कसं काय काढलं, हिला सांगितलं का? काय नाही, त्याला सांगितलं नाही मी. थांबा, आता कुठे ते फोटो, हा एक फोटो आहे, एक चांगला हा फोटो आहे. हा पंढरपुरामध्ये वाळवंटामध्ये काढलेला फोटो आहे. हा पण मला जास्ती भावलाय. मला याच्याविषयी काय सांगू, हे संपूर्ण दिंडी आहे, लाखो लोकांची दिंडी आहेत. ह्या गर्दीमध्ये आई आपल्या बाळाला कसं सांभाळती, बरोबर, तिचं रक्षण कशी करते, त्या गायीने त्या बाळाला एक जिवंत उदाहरण रक्षण केले. काय बात. त्याच्यावर अभंग तुकोबाराय म्हणतात, मी तर सगळ्यांचं पालन पोषण करतोय, पण खरी पालन पोषण करणारी ती आई आहे. ती ही आई आहे. खरंय. आणि सर, वारीमध्ये जेव्हा तुम्ही जातात, अनेक आई तुम्हाला दिसत असतील, अनेक भयंकर फुटे वारकरी जे आहेत असे त्या गोष्टींमध्ये. तर जेव्हा तुम्ही इथं जातात, म्हणजे जसं आपण वारीमध्ये अनेक जणांना फक्त आता जसं रिंगण असतं तिथंच फोटो काढायला आवडतात किंवा काय, पण तुम्ही किती वारी पायी चालत जातात? म्हणजे कुठपर्यंत जातात तुम्ही चालत, पायी चालत? देहू ते पंढरपूर पूर्ण. मी 18 वर्ष पायवारी केली, संपूर्ण पायवारी. म्हणजे कॅमेरा घेऊन त्याच्यानंतर मग वयाचं जरा पाय जमायला लागले, पाय दुखायला लागले. पण त्या टायमाला मग काय जे साधन मिळेल ते साधन पुढचा मुक्काम गाठायचा. मुळात तेच समजून घेणं होतं की तुम्ही किती वर्ष वारीमध्ये चाललात. आणि एक मनापासून आहे ना, आपण एखाद्या वर्षी हाऊस म्हणून जातो आणि ते स्पेशली फोटो काढायला. बट हे एक असे छायाचित्रकार वारकरी आहेत की ज्यांनी 18 वर्ष लगातार देहू ते पंढरपूर ही पूर्ण वारी पायी चालून केली आहे. आणि त्या पूर्ण वारीमध्ये त्यांनी हजारो फोटो काढली आहेत. आणि तुम्ही हे असे जे थोडेसे टॉप अँगलनी फोटो घेतले, मला माहिती का, हे फोटो मला पुढे 4-5 मध्ये जायचं, मग परत तितक्या लांब जायचो.
अच्छा, ते चालतं वारीबरोबर सोबत हा, पुढे जायचं. काही फोटो वरती काढण्यासाठी. हा, की तिथं मला फोटो मिळेल. मग तिथं मला 1 तास 2 तास थांबावं लागतं. मला हा फोटो घ्यायला फार मोठा इतिहास आहे, तुम्हाला आता काय सांगायचं ते. वा वा वा, खूपच सुंदर. वारीच्या अनेक इथं मेहंदी काढली जाते. म्हणजे ह्या तंबूमध्ये हा, एक महिला त्या आजीचा फोटो काढते, ते महिलेचा फोटो, बाकीचे मेहंदी काढते. हा, आता हे वारकरी वारचालमध्ये आहेत, तर ते त्याच्या डोक्यामध्ये चिवडा आहे. चिवडा आहे. त्याचे जे काय जो दृश्य असतं ते लोकांना पाहायला मिळेल. वा वा वा, खूप सुंदर आहे. तुम्ही प्रत्येक क्षण अगदी हुरहुरीने आणि यांनी टिपलाय. आणि इथे हे जे वारकऱ्यांचं इतकं स्पीड मध्ये पळतानाचे फोटो हवेत आहेत ते, हवेत आणि ते क्षण तुम्ही कॅप्चर केलेले टिपले. अतिशय सुंदर आहे सर. आता आपण शेवटचा एक फोटो बद्दल बोलू. सूर्यास्त होतोय आणि कुठेतरी ही प्रतिमा ज्या आहेत ना, एक अंधार झालेल्या त्या टाईपच्या टिपलेल्या आहेत. तर याच्यासाठी तुम्ही जेव्हा आता आपण कॅमेरा म्हणतो, फिल्म कॅमेरापासून चालू केलं, अनेक वर्ष तुम्ही फिल्म कॅमेरानेच फोटो काढलेले असणार आहेत, नंतर डिजिटल आलं, आता मिररलेस आलं. याच्यामध्ये सुद्धा ह्या टेक्निकल नॉलेजला तुम्ही कसं घेतात? तर तुमचं नेमकी फोटोग्राफीची सुरुवात होताना तुम्ही काही शिक्षण घेतलं होतं? हा, मी 1 वर्षाचा कोर्स केला होता. किती साली? कुठल्या साली? मला वाटतं 82. हा, 82 साली तुम्ही फोटोग्राफीचं शिक्षण घेतलं. म्हणजे तेव्हा जनरली शिक्षण घेतलं, परंतु आवड असल्या कारणाने, आध्यात्मिक असल्या कारणाने नाही मला हे फोटो काढायचे. आणि नंतर परिस्थितीने किंवा वेळेने नाही मला आता पैसे करायचे आहेत. आणि मला एका सिंधी फोटोग्राफर होता, तो लोणावर यायचा आणि झोपडपट्टीत फोटो काढायचा. अच्छा. मला किती होतं, मला मी रोज 2 रोलचं काम करतो. अच्छा, 2 रोलचं काम करतो. 70-72 फोटो. हा, तो 72 फोटो काढत असेल तर आपण 1 रोल काढत काय, मग मला नोकरी असेल, मला जमायचं नाही. मग मी सरांना सांगून, मॅनेजर सरांना सांगून की मला तुम्ही करा. ते म्हणल्यावर तुला तर मी देऊ शकत नाही, माझी नोकरी आहे. मग तो महिन्यातले 15 दिवस रात्रभरी घे आणि फर्स्ट शिपला ये. किती सुंदर गोष्ट आहे सर, की साधारण 80च्या दशकामध्ये, म्हणजे 80-82च्या काळामध्ये फोटोग्राफीचं शिक्षण घेणं, तिथून 1 वर्षाचा जो काही तुम्ही कोर्स केला असेल, जो वेळ दिला असेल, ते आपण आता बोलतो 2025 मध्ये. आता सुद्धा आम्हाला लोकांना सांगावं लागतंय की तुम्ही शिक्षण घेऊन फोटोग्राफी करा, तर त्याने तुमचं छान प्रगती होईल, त्याच्यात तुमचा प्रवास सुखकर पद्धतीने सुरू होईल, योग्य मार्ग मिळतील. तुम्ही 80-82 साली फोटोग्राफीचं शिक्षण घेणं मुळातच म्हणजे मी विचार करतोय फक्त की तो काळ कसा असेल, तुम्ही शिकत कसा असाल. त्यावेळेस ब्लॅक अँड व्हाईट असेल, त्याचं डेव्हलपिंग प्रिंटिंग पण असेल, डायरेक्ट रूम असेल. मला प्रोत्साहन म्हणजे आजोबाकडून मिळलं, कारण ते त्या टायमाला फोटोग्राफी त्यांनी कॅमेरे बनवले होते. आणि घर चालवण्यासाठी लाकडी खेळीचे व्यापारी झाले नंतर ते. अख्ख्या महाराष्ट्रात त्यांचे चौरंग पाट पाळणे गेलेत. अजून पण त्याचं दुकान आहे, अजून आता नातवंड चालवतात. खूपच सुंदर. त्यांच्याकडे मी 15 वर्ष राहिलो शाळेत. बायोस्कूल पेरुगेटला सकाळची शाळा होती, दुपारी त्यांचा सानिध्य लाभला आजोबांचा. आणि म्हणून तुमच्या खरं तर विचार असे बनले की सरांनी 82च्या काळामध्ये फोटोग्राफीचं शिक्षण घेतलं आणि आज 73 वर्ष वय सरांचं, 2025 मध्ये मी त्यांच्यासोबत गप्पा मारतोय. आणि माझ्या मनात खूप एक वेगळा आदर निर्माण झाला आज, की एक शिक्षण घेतलेलं असल्यामुळे पहा विचार सुद्धा कळतात. वारीचं त्यांनी 18 वर्ष वारी पूर्ण केली. सर, खूप छान मजा आली सगळ्या गप्पा मारताना. खरं तर आपण खूप वेळ बोलू शकतो अजून, परंतु आपल्याला एक वेळेची मर्यादा आहे. पण मला तुम्हाला विचारायचं आहे की आता तुमच्याकडे इतके फोटो आहेत, 10 ते 15 हजार फोटो आहेत, बरोबर? आता हे लोकांपर्यंत न्यायचे आपल्याला, तुम्ही काय एक मेसेज द्याल ह्या आपल्या पाहणाऱ्या सगळ्या मंडळींना, की तुमचे फोटो जर सगळे पाहायचे असतील तर त्यांनी काय करायला पाहिजे? त्याच्यासाठी सर्वात महत्वाचा माध्यम म्हणजे सोशल मीडिया. प्रत्येक लोक माझे अल्बम प्रत्यक्ष बघायला येतील असं नाहीये. आणि आज टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेली. आणि विशेष म्हणजे नवीन फोटोग्राफरना मला हे सांगायचंय की त्या काळात आम्हाला शिक्षणासाठी झगडावं लागलं. तुम्हाला आयते माध्यम आहेत आणि चांगले चांगले प्रकारचे कॅमेरे, डिजिटल कॅमेरे आहेत, तर तुम्ही त्याचा चांगला उपयोग करा. आणि कलाकार हा जगला पाहिजे. वा, क्या बात आहे, सुंदर. कलाकार जगला पाहिजे आणि मी कलाकाराची कदर करतो. मग तो हजमत करार असू द्या, चामार असू द्या, सगळे कलाकार आहेत, सगळे कलाकार आहेत, त्याची कदर केली पाहिजे. आपला देश 18 पगड जातीने बांधलेला आहे, बरोबर? इथून माझी अशी कल्पना आहे की खेडेगावात जाऊन खेडेगावाचं चित्रण आणि जे 18 पगड जातीचे जे लोक आहेत त्यांचा सन्मान, त्यांना सलाम करावा असं मला वाटतं. आणि आपले ह्याच्यामुळे संस्कृती टिकून राहील.
आणि तुमच्या छायाचित्रणाच्या माध्यमातून तुम्ही वारी प्रत्यक्षात अनुभव देतायत सगळ्यांना पाहायला. तुम्ही भविष्यात सुद्धा कुठे प्रदर्शन करणार असतील तर नक्कीच आम्ही तिथे येऊन पाहू. भरपूर प्रदर्शन करण्याची तुम्हाला शक्ती मिळत आणि विठुराय आहेच आणि खूप खूप काही आहे सर घेण्यासारखं. अनेक तुम्ही सुंदर अनुभव सांगितलेत आम्हाला. कलाकार जगला पाहिजे, कलाकाराची कदर केली गेली पाहिजे, कलाकाराचा एक रिस्पेक्ट पहिले आपण एकमेकाचा केला पाहिजे कलाकार म्हणून, तर जग आपला रिस्पेक्ट करेल. मला वाटतं हेच आजचं एक सुंदर वाक्य असेल आत्ताचं. इतक्या गप्पांमधलं इतक्या खरं तर हे गप्पा पण नाही, माझ्यासाठी ना खूप मोठा ठेवा आज मला मिळाला, एक सानिध्य मिळालं. त्या निमित्ताने सरांचे आशीर्वाद मिळतात, ते विठुरायाचे आशीर्वाद आहेत. महत्वाचं काय की आपली भावना चांगली असली पाहिजे. कुठल्याही गोष्टीमध्ये जर आपलं नितळ मनाने जर आपण गोष्ट करत असू तर आपल्याला यश नक्की मिळणार आहे. यश प्रत्येकासाठी वेगळं असतं. कुणाला तरी आनंद मिळाला तरी यश वाटतं, कुणाला तरी पैसेच मिळाले म्हणजे यश वाटतं. पण मला असं वाटतं सरांनी जीवनात प्रचंड आनंद घेतलाय आणि त्यांची जी संकल्पना आहे ना ती मला आवडलेली. आज मी त्याच्यावरती थांबवतोय की त्यांनी फोटो काढले, प्रिंट केल्या 4x6च्या आणि पुढच्या वारीमध्ये त्याच वारकऱ्यांना भेटून ते दिले. त्याचे पैसे नाही घेतले बरं का. ही किती सुंदर गोष्ट आहे की आज त्यावेळेस ते माध्यम नव्हतं सोशल मीडियाचं, त्यांनी ते फोटो काढून त्या वारकऱ्यांना परत भेटले, एक नातं तयार झालं आणि त्या नात्याने कुठेतरी एक त्या छायाचित्रकाराचा एक कलाकार म्हणून सुद्धा रिस्पेक्ट वाढला त्या वारकऱ्यांमध्ये. तर सर खूप खूप धन्यवाद मनापासून. आणि हा रिस्पेक्ट आमच्या मनात प्रचंड वाढलाय. असेच परत एकदा मैफिल जमवू आपण आणि भेटत राहू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी सर. धन्यवाद. धन्यवाद.